या सगळ्यांची परिमिती आणि क्षेत्रफळ पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण पाहणार आहोत परिमिती. आता आयताचे गुणधर्म आपण गेलेल्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहे, बरोबर आहे का? आयताच्या या ज्या बाजू आहेत बघा, या दोन बाजू आहेत, मी या चिन्हाने दाखवते. या बाजू समान असतात का वेगवेगळ्या असतात? समान. आणि ह्या उरलेल्या दोन बाजू समान. या बाजूच्या समोरची ही बाजू आहे, बरोबर आहे का? आणि या बाजूच्या समोरची इकडची बाजू आहे. म्हणजे आयताच्या समोरासमोरील बाजू काय असतात? समान असतात, समान मापाच्या असतात. म्हणजे या बाजूची लांबी जर 10 असेल तर या समोरच्या बाजूची लांबी सुद्धा काय असते? 10. बरोबर. या बाजूची लांबी 6 असेल तर इकडची सुद्धा काय असणार आहे? 6. म्हणजे या आयताच्या समोरासमोरील बाजू काय असतात? समान असतात. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे चौरस. चौरसाच्या चारही बाजू समान असतात. समोरासमोरील समान नसतात का? काय असतं सांगा बरं? चौरसाच्या चारही बाजू समान असतात. म्हणजे या बाजूचं आणि या बाजूचं माप काय असतं? समान असतं. म्हणजे मला सांगा आता या बाजूची लांबी 8 असेल तर याची किती असणार? 8. या बाजूची 8. या बाजूची 8. बरोबर. आता मी त्रिकोण काढले. परवा आपण त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासले, बरोबर आहे का? बाजूवरून पडणारे आणि कोनावरून पडणारे. बाजूवरून त्रिकोणाचे किती प्रकार पडतात रे? 3. कोणकोणते सांगा बरं? कोण सांगते? तुम्हाला लक्षात आहे? बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे 3 प्रकार. आता मी इथे एक प्रकार काढलाय. समजा या बाजू त्रिकोणाच्या 6 आहेत, ही पण 6 आहे आणि ही पण. तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत का एकाच मापाच्या? मग ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात त्या त्रिकोणाला काय म्हणतो रे आपण? समभुज त्रिकोण. व्हेरी गुड. आता यामधला दुसरा प्रकार मी इथे काढते. या बाजूचा मी काढला. समजा याची बाजू 3 आहे, ही बाजू 4 आहे, ही बाजू 5 आहे. कुठल्या बाजू समान आहेत रे? कुठलीच नाही. मग ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या मापाच्या आहेत, कुठल्याही दोन बाजू समान मापाच्या नाहीत, त्या त्रिकोणाला काय म्हणतो रे आपण? बरोबर, विषमभुज. मग पुढचा सांगा मला. तिसरा एक प्रकार बघितला होता आपण 6 आणि 10. मला सांगा हा त्रिकोणाच्या कुठल्या दोन बाजू समान आहेत? 3 आहेत का एक आहे? 2 बाजू समान आहेत. मग ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात त्याला काय म्हणतो आपण? समद्विभुज त्रिकोण. आणि शेवटी राहिला कुठला? वर्तुळ. या वर्तुळाला कुठे बाजू दिसते का रे तुम्हाला? नाही. मग आपल्याला आता आपण काय शोधणार आहे? परिमिती. आता आपण हे सगळं अभ्यासल्यानंतर वर्तुळ हा भाग शेवटी बघूया. आता सगळ्यात अगोदर बघा परिमिती. परिमिती म्हणजे काय? कोण सांगेल का रे मला? आपण गेल्या इयत्तेमध्ये परिमिती काढायला शिकलो होतो. त्यावेळेस काय करत होतो? परिमिती काढायची म्हटल्यावर उदाहरण सांग बघूया. परिमिती काढायची म्हटल्यानंतर काय करत होतो? कशाची बेरीज करत होतो? सर्व बाजूंची बेरीज करत होतो. म्हणजे आयताला एकूण बाजू किती आहेत सांगा? 4. आता मी याला नाव दिलं A B C आणि D. मग मला सांगा आयताची परिमिती जर काढायची असेल, आयताची परिमिती जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काय करणार? कुठल्या बाजूंची बेरीज करणार? AB ओळीने ठेवूया. AB अधिक BC अधिक CD आणि अधिक कुठली? AD. आता मला सांगा AB ची लांबी किती आहे? 6 अधिक BC ची लांबी AB ची किती आहे? 10. BC 6, CD ची 6, पुन्हा AD ची किती आहे? 10. आता या सगळ्यांची बेरीज किती होणार सांगा? 10 अधिक 10 20. 20 आणि 6 26. बरोबर ना? 26 आणि 6 किती? 32. म्हणजे याची परिमिती किती आली? 32. समजा बाजू सेमी मध्ये दिली असेल, पूर्ण बाजू तर परिमिती सुद्धा काय येते रे?
गुणुले बरोबर. लांबी अधिक अधिक रुंदी दी हे आयताचं सूत्र आणि झालं. क्षेत्रफळ नाही, आता फक्त परिमिती बघायचं. आता मला सांगा हे 2 कुठून आलं, तर लांबी किती वेळा आल्या, 2 वेळा. रुंदी किती वेळा आल्या, 2 वेळा. 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आता 2 कंसात मला सांगा लांबी किती आहे आपली 10 अधिक रुंदी किती आहे 6. 10. आता या दोघांची बेरीज करा. 2 गुणिले 10 अधिक 6 16. 16 दुनी किती रे 32 सेमी. म्हणजे दोन्ही सूत्राप्रमाणे वापरा किंवा कडांची बेरीज करा. परिमिती वेगळी येते का रे, नाही. एकाच प्रकारची येते. आता पुढे बघा आपल्याला दुसरा भाग 2 नंबरची आकृती कुठली आहे आपली चौरस. बरोबर आहे का, चौरसाची परिमिती. चौरस आहे हा. आता या चौरसाची परिमिती पुन्हा ह्याला नाव देऊया पी क्यू आर एस. चौरसाची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. किती बाजू आहेत चौरसाला महबूब, किती बाजू आहेत किती बाजू आहेत बाळा, 4. नीट बस पहिला तू. किती बाजू आहेत सांगा, 4. 4. कुठल्या कुठल्या सांगा बरं आता, बाजू पी क्यू अधिक क्यू आर आर्यस पी आर अधिक पी आर. सॉरी पी यस पी यस. आता सांगा पी क्यू ची लांबी किती आहे रे 8. 8. चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी किती आहे 8. 8. म्हणजे 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 किती आले रे 32 सेमी. आता बघा किती बाजू आहेत 4. चौरसाच्या चारही बाजू काय आहेत समान. मापाच्या. मग इथं 8 ची 4 वेळा बेरीज म्हणजे 8 ची किती पट काढली आपण 4 पट. म्हणजे चौरसाच्या सूत्र काय असतं माहिती का परिमितीचं, चौरसाची परिमिती बरोबर सूत्र असतं 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. आता मला सांगा 4 गुणिले बाजू किती आहे आपली इथं 8. म्हणजे किती आली परिमिती 32 सेमी. मग तुम्हाला हे सूत्र नेहमी लक्षात ठेवायचंय. म्हणा आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी अधिक 2 गुणिले रुंदी. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. आता तिसरं अभ्यासायचं आहे आपल्याला त्रिकोणाची परिमिती. बघा त्रिकोणाची परिमिती. आता हा समभुज त्रिकोणाची परिमिती काढायचं सूत्र वेगळं आहे. आता आपण फक्त हा घेऊया वरचा. बरोबर आहे पी क्यू आर. आता या त्रिकोणाची परिमिती काढायची म्हटल्यावर त्रिकोणाच्या किती बाजूंची बेरीज करायची रे 3. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज. तिन्ही बाजूंची बेरीज. आता कुठल्या कुठल्या बाजू आहे सांगा बरं. पहिली बाजू कोणती घ्यायची पी क्यू. दुसरी सांगा QR. अधिक RP. RP लिहा किंवा पी क्यू ची लांबी सांगा किती आहे पी क्यू ची लांबी 3 4 5.
ते त्याच्यानंतर पुढं या चौरसामध्ये पण तुम्हाला कर्ण देतात असे त्या कर्णाची लांबी परिमिती काढताना बेरजेमध्ये धरायची नाही फक्त या बाह्य कडांची बाजू धरायची त्याचप्रमाणे त्रिकोणाची सुद्धा तिन्ही बाजूंची बेरीज आता वर्तुळाला तुम्ही म्हटलं इथं बाजू दिसत नाही पण ही वर्तुळाची कडा दिसते तुम्हाला बरोबर आहे का हो मग ही जी वर्तुळाची कडा आहे की नाही मग या वर्तुळाची परिमिती म्हणजे त्या वर्तुळाचा काय असतो रे परिघ काय असतो परिघ तो आपण नंतर अभ्यासायचा कळलं आता हे फळावरचं लिहून घ्या पुन्हा आपण क्षेत्रफळ बघूया क्षेत्रफळ म्हणजे त्या आकृतीने व्यापलेली जागा आता हे माझ्या हातामध्ये काय आहे सांगा हा बॉक्स आहे मी हा बॉक्स ठेवला तर त्या बॉक्सचा जो खालचा पृष्ठभाग आहे जेवढा आहे तेवढीच तो जागा व्यापणार की नाही सांगा मला आता मी हा कागद घेतला याची लांबी आणि रुंदी जेवढी आहे तेवढाच तो जागा व्यापणार मग त्यानं जी जागा व्यापलेली आहे त्याला काय म्हणायचं त्या आकृतीचं क्षेत्रफळ मग तो त्रिकोण असो चौरस असो आयत असो वर्तुळ असो प्रत्येकाची एक ठराविक जागा आकार असतो आणि त्या आकारा एवढी तो काय करतो जागा व्यापतो त्याला म्हणायचं क्षेत्रफळ आधी परिमिती लिहून घ्या पुन्हा आपण क्षेत्रफळ अभ्यासू